SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मोटारसायकल चोरी करणारा संशयित आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। सविस्तर वृत्त असे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 मार्च रोजी आडगाव पोलीस ठाण्यात R15 मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना ही चोरीची मोटरसायकल नंदुरबार येथे राहणारा आरोपी निमजा पाडवी वापरत असून तो मुक्काम पोस्ट उर्मिलामाळ तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती ही सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी लागलीच वरिष्ठांची परवानगी घेऊन गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे, जितेंद्र वजिरे यांना जिल्हा नंदुरबार येथे पाठवून नंदुरबार येथे सापळा रचून निमजा पाडवी यास चोरी गेलेल्या यामा कंपनीच्या R15 मोटरसायकलसह उर्मिलामाळ तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथून ताब्यात घेतले। त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव निमजा वाण्या पाडवी, वय वर्ष 19, राहणार मुक्काम पोस्ट उर्मिलामाळ तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार असे सांगितले। त्याच्याजवळून रुपये 1 लाख किमतीची मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, जितेंद्र वजिरे यांनी केली आहे। सदर संशयित आरोपीला पुढील चौकशीसाठी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।